रस्ते अपघात मुक्तीच्या ध्यासानं पछाडलेल्या राजेश वाघ यांच्या रोडमार्क फाउंडेशनतर्फे अपघात मुक्तीचा मंत्र देत अतिशय आगळ्यावेगळ्या पद्धतीनं हिंदू नववर्षाचं स्वागत करण्यात आलं। गुरुवारी 19 मार्च रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रस्ते अपघात मुक्तीची गुढी बंडू सोनी लेआउट IT पार्क रोड येथील संस्थेच्या आवारात उभारण्यात आली। यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुढीचं पूजन करण्यात आलं। त्यानंतर अपघात मुक्तीची ही गुढी दत्त मंदिराच्या दिशेने निघाली। या दिंडी यात्रेत गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्सचे विद्यार्थी, संस्थेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विशेष करून महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग लाभला। गुढीपाडव्याचा दिवस म्हणजे रोडमार्क फाउंडेशनचा वर्धापन दिन। याच दिवशी सुमारे 25 वर्षांपूर्वी अध्यक्ष राजेश वाघ यांच्या नेतृत्वात संस्थेचं बीजारोपण करण्यात आलं। आज त्याचं मोठं वटवृक्ष तयार झालंय। या 25 वर्षात संस्थेनं जनसामान्यात रस्ते अपघात मुक्तीची ज्योत जनजागृतीच्या माध्यमातून तेवत ठेवली आहे। आज असंख्य कार्यकर्त्यांच्या माध्यमातून संस्थेचा हा प्रवास अखंड सुरू आहे। संस्थेच्या अशाच काही महिला कार्यकर्त्यांचा सत्कार दरवर्षी घेण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात येतो। राजेश वाघ यांच्या मातोश्री स्वर्गीय इंदिरा वाघ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्वर्गीय इंदिरा वाघ स्मृती रस्ते अपघात मुक्त नागपूरचे शिलेदार पुरस्कार देऊन मातृशक्तींचा गौरव करण्यात येतो। यंदाच्या कार्यक्रमात सुनंदा हरणे, हंसी बन्सल तसेच विद्या बुटले या 3 मातृशक्ती पुरस्काराच्या मानकरी ठरल्या। कार्यक्रमाच्या अंतर्गत फॉरेन्सिक सायन्सच्या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट वाटप देखील करण्यात आलं। या विद्यार्थ्यांनी रस्ते सुरक्षेवर, जनसामान्यांच्या वर्तनावर अभ्यास करत रोडमार्क फाउंडेशनच्या जनजागृती अभियानात सक्रिय सहभाग नोंदवला। यावेळी उपस्थितांना वाहतूक नियम पाळण्याची शपथ देखील देण्यात आली। ब्युरो रिपोर्ट, जनमत लाईव्ह न्यूज, नागपूर। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।